नमस्कार, मी श्रुती राहुल. आपण पाहताय न्यूज टॉप 9. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. काय नेमकं घडलं, त्यानंतर काय या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत पाहू. मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू. 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह. मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळाची पाहणी. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित. महापौर रितू तावडे यांची माहिती. कंत्राटदारांकडून काम करताना काळजी घेतली गेली नाही. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली. पालिकेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. घटनेच्या चौकशीसाठी एक कमिटी स्थापन. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती. दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी अश्विनी भिडे यांचीच. महापालिका आयुक्त मॅडम आणखी किती मुंबईकरांचे जीव घेणार? उपमहापौर संजय घाडी यांचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप. त्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस. जयंत पाटील यांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम फिदी हसले. अमित साटमांचा हास्य हा निर्लज्जपणाचा कळस. हे कृत्य पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं. किशोरी पेडणेकर यांच्याकडून निषेध व्यक्त. दोन्ही विषयांना विधानसभेत मीच वाचा फोडली. 2 विषय वेगळे. ओळखीच्या माणसांकडे पाहून आपण हसतो, हा विपर्यास झालाय. अमित साटम यांचं स्पष्टीकरण. अमित साटम कुठल्याही घटनेबाबत संवेदनशील आहेत, असंवेदनशील वागणार नाहीत. साटम यांच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा असेल. अमित साटम यांच्या असंवेदनशील वर्तनावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. साकीनाका दुर्घटनेचे पडसाद. विधानसभेत आमदारांकडून दुर्घटनांचा मुद्दा उपस्थित. तर या घटनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या सरकारला कडक सूचना. अहवाल सादर करण्याचे निर्देश. तर या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे वकील पंकज मिश्रा यांची तक्रार. पावसाळ्याच्या काळात घडणाऱ्या या दुर्घटनांची जबाबदारी कोणाची? पाहूया टॉप 9 बातम्या. जे राम मंदिरात घोटाळे करू शकतात ते मुंबई महापालिका सोडणार का? आदित्य ठाकरे यांचा सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल. मुंबईकरांची सेवा करण्यासाठी मिंधेंसह भाजपला वेळ नाही. आदित्य ठाकरेंची टीका. पावसाळ्यापूर्वीची कामं झाली नाही. प्रशासनाला मुंबईकरांची काळजी नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी. भाजपला मुंबई सांभाळता येत नाही. त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणजे रितू तावडेंसारख्या अनुभव नसलेल्या व्यक्ती महापौरपदी. सुषमा अंधारे यांचा भाजपसह रितू तावडेंवर निशाण. नियोजनाचा अभाव असल्यानंच हे सर्व घडलं. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची साकीनाक्यातील दुर्घटनेवर प्रतिक्रिया. जबाबदारी घ्यायला अधिकारी तयार नाहीत. लोकप्रतिनिधींचा दबाव सांभाळण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर. जनता वाहून गेली तरी अधिकाऱ्यांना फरक पडत नाही. साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. मॅनहोल कोणी समाजकंटकानं उघडं ठेवलं का? यामागे घातपात आहे का? याची चौकशी होईल. दिलीप लांडेंसह नवनाथ वन यांच्याकडून संशय व्यक्त. मुंबईत 3 दिवसात 3घांचा जीव गेला. जोपर्यंत अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कंत्राटदारांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे सुरू राहणार. आमदार असलम शेख यांची टीका. नालेसफाई नीट केली नाही म्हणून मुंबई तुंबली. भाजप सरकार सपशेल अपयशी ठरलं. पाऊस उशिरा येऊनही मुंबई स्वच्छ करता आली नाही. जयंत पाटील यांची भाजपवर टीका. ठाण्यातील मुंब्रा परिसरात साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू. कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पार्क इमारतीबाहेरील घटना. एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गळ्याचा आरोप.